गड्या रूममध्ये बसू बसू मोबाईलला पाहुणे म्हणते. बाळावर तसेच परिणाम होते मोबाईलचे. मग बाळ तसंच मोबाईलमधलं आईनं पाहिलं तर बाळ तसंच तयार होतं म्हणते. त्यामुळे मोबाईलला पाहुणे, टी व्ही पाहुणे म्हणते. वाचन करावं. आता वाचायला तर पुस्तक पण नाही चांगले चांगले. हे काय डॉक्युमेंटचं काहीतरी राजाजीचं. याला काय वाचावं आपण? गर्भसंस्कारचं पुस्तक सांगा का कोण राजाजीला. पण काय मी ते आणते की नाही ते पहिले असता नाराजी. बाळ होऊ द्यायचं नाही म्हणते. थांब आल्यावर ना हो काय म्हणते काय नाही. अगं वहिनी काय करते ग? काय नाही ताई काही नाही. हे काही ते सापडलं मला कागदपत्र राजाची फाईले वाटतं डॉक्युमेंटची कशी बघत बसले. म्हणलं आता वाचन करायला काही पुस्तकच नाही जवळ. तोपर्यंत म्हणलं वाचावं काहीतरी पेपर गिपर. अच्छा अच्छा काय होतं बोला ना. कसं काय आल्या रूममध्ये माझ्या? तशी तर येत नाही काही काम असेल तेव्हाच आल्या. हो काम आहे तेव्हाच आले. माझ्यासाठी खायला बनवा काहीतरी. ताई मला डॉक्टरांनी आराम करायला सांगितलंय. तुम्ही करून खा ना तुमच्या हातानं. अरे देवा तू कुठं बिमार आहे? बिमार थोडी तू प्रेग्नेंट आहे का तू? काम करायला पाहिजे ना. चल चल पटकन बनव माझ्यासाठी काहीतरी खायला चटकपटक. आणि हो माझे कपडे पण खूप पडलेत धुवायला. आणि मशीनला पण काहीतरी झालं कपड्याच्या. तर वॉशिंग मशीन काही काम करत नाही आहे. तर तुम्हाला हातानं धुवून येते कपडे. तेवढे कपडे पण धुवून टाका. खूप मळ आले. आणि धुवून आणि वाळून प्रेस करून घ्या माझ्या कपड्यांना. एवढं करून घ्या. बाकी काही काम नाही तुम्हाला. आरामच करायचं काय मी दिवसभर. आणि ते कपडे धुवायच्या अगोदर आधी मला खायला करून द्या काहीतरी. आणि त्याबरोबर चहा पण द्या. ताई मला आराम करायचा आहे. तुम्हाला सांगितलं ना मी काहीच काम करू शकत नाही आता. जा बरं तुम्ही तुमचे कामं हाताने करा. मी काहीच करत नाही जा. अरे बापरे काय तुला एवढं काय भेटलं ग? इतकं चुरू 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 बोलून राहिली आणि मला डायरेक्ट नाही म्हणून राहिली. आतापर्यंत मी काही काम सांगितलं तर पटकन पळत जायची करायची. आता तू डायरेक्टच नाही म्हणून राहिली. मी तुझ्याकडे पुढे होऊन आले ना विचारायला सांगायला काम. आणि तू पहिले माझ्याकडे विचारायला यायची काय काम करायचं ताई म्हणून. आणि आता तू नाही म्हणते. नाही तर कालपर्यंत तर मला यायची म्हणायची ताई काय करू खायला, ताई काय करू खायला, जा आणू का, पाणी आणू का, हे करू का ते करू का. आणि आता खूप शहाणी बनली का तू तर. वा 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 वा. नाही ताई मजबुरी असते ना काही. मी काय नाही म्हणले का तुम्हाला कधी तुमचं काम करायला. पण आता नाही करू शकत मी. जा मला माझ्या बाळाची काळजी आहे. मला माझी पण काळजी आहे. जा तुम्ही. मला स्वतःची काळजी घ्यायची आहे. मला डॉक्टरांनी सांगितलं काही काम करायचं नाही 3 महिन्यापर्यंत. 3 महिन्यापर्यंत आराम करायचा आहे. जा बरं तुम्ही ताई जा. बापरे एवढा अपमान माझा. थांब याची सोयच पाहते. हिच्या बाळाची नीची लय बाळ करू राहिली का. नवलाचीच प्रेग्नेंट झाली. नसतं उठलं सुटलं चालते तोंडवर करून काम सांगाल मला. जाय म्हणा तिकडं पळ. काही गरज नाही आता. मला एक लेकरू झालं तर काही गरज नाही कोणाची. मस्त मी पक्की होऊन जाईन मग. हो ऐकलं खूप आतापर्यंत. कोणचं ऐकलं? पाहिजे ते दिलं करून करून. उदाडपडूसर काम केलं. कामावरच्या बाया काढून टाकून मला कामाला लावलं यांनी ना. थांबा सांगतेच एक थांबा. आली मोठी काम सांगायला मला. माझी आई होती तर लयच पुढं पुढं केलं माझ्या आईचं सब काकूच्या. आता आई गेली तर लगे सगळे माझ्यावर जोर दाखवायला लागले. बांधतात तोंडी. इथे जास्तीची नलन म्हणणारी मी. तिकडं काही लक्ष देऊन फायदा नाही याच्यावर. जाते. अगं काय झालं काय म्हणते? काय किती अपमान केला माझा तर सुना ना. कर घे तिला डोक्यावर. घे नाच डोक्यावर घेऊन तिला. पण झालं काय झालं ते तर सांगशील. तिला म्हणलं काहीतरी खायला करून दे. म्हणले करा हाताना आणि खा अशी म्हणली. अरे कर ना मग. आता आधी पोटूशी आहे. तिला नको काम सांगत जो जास्त. आई तिनं माझा अपमान केला तर त्याचं काहीच वाटत नाही का? काहीच वाटत नाही. तिला म्हणलं माझे कपडे धुवून दे, प्रेस करून दे, तरी पण नाही म्हणली. आणि चहा करून दे तरी नाही, खायला करून दे तरी नाही म्हणली. आणि म्हणली कशी डायरेक्ट अरे तुरे केले. डायरेक्ट अरे तुरे जाय म्हणली. नाही करत तू तर हातानं कर अशी म्हणली. काय बोली ना तुला अरे तुरे केले असं? हा बाई अरे तुरे केले. जाय म्हणली, घे म्हणली, कर म्हणली. नेहमी कशी आवजाव करते तसं नाही आज अरे तुरेनं बोलली डायरेक्ट. काय माहिती तिला काय झालं एवढं कशाचं एवढं हे आलं तिला तर जोर. कशामुळे एवढं आलं तर काय माहिती. नाही हे ना अबोलीनं खूप चुकीचं केलं. तिला कोण म्हणतं काम कर, काम तू कर नको नाही म्हणणं. नको करू काम तू. तुला आराम सांगितलं डॉक्टरनं तर नको करू. पण माझ्या पोरीला अरे तुरे करते तू.
नणद तू नंदाला अरे तुला करते ही. थांब, रडू नको तू, रडू नको तू, चुप बस. आई, माझा एवढा अपमान कोणीच केला नाही आतापर्यंत. तू मला कधी शब्दांत सुद्धा दुखवत नाही, आणि ती कालची आलेली पोरगी घरात आपल्या असं करायला लागली. बघ आई, तूच बघ. नाही 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 नाही, तिचं काही चूक नाही. तिची माय आली ना का, माय आणि ती सखूबाई, त्यांनी तर नाही ना तिला लाव दू केलं, लाया दुया करून दिल्या, आणि असं वागायला सांगते घरामध्ये ती. थांब तू. तिच्या मायनाच फितवलं तिला, मायना सखूबाईना. नाही तर असं आत्तापर्यंत बोलली नाही ती कधी, इतकं चुरचुर चुरचुर. पटकन सांगितलेलं काम करायची, ऐकायची. आणि थांब, विचारतेस तिला मी. नको आई, नको विचारू नको. परत सगळे म्हणतील की हिनं भांडणं लावून दिले, श्रुतीनं भांडणं लावून दिले म्हणून घरामध्ये. अजिबात विचारू नको, जाऊ दे आता एवढ्या वेळेस, जाऊ दे. काही नको म्हणू. ठीक आहे, तू म्हणती म्हणून एवढ्या वेळेस जाऊ देते, पण दुसऱ्या वेळेस जर असं काही वागलं ना ती, मग तिला दाखवते जशी सट्टकमयी. जितकी चांगली सासू हीच गंगूबाई, जितकी चांगली तितकी वाईट पण आहे. या घरात राहायचं असेल ना नीट राहायचं. हो, तिला अजून मला झटकाच माहीत नाही. तिला वाटतं माझ्या सासू लय चांगलं वागू राहिले माझ्यासोबत, मी प्रेग्नेंट आहे तर लय चांगलं वागू राहिले, पण हिला अजून माहीत नाही मी कशी इथं. हो, तिला ना मला झटकाच दाखवून देईन मी. हवाय नंतर दाखव, झटका नंतर. आता जाऊ दे, जाऊ दे आता. कसं लाया दोय केल्या, कसं लाया दोय केल्या. तेच चाललं होतं सासू नाहीचं लगे प्रेम होतो नाही का. माझ्यावर कोणी लक्षच देत नव्हतं. घे मग बोली, घे आता. मला नाही म्हणते का, मला घे. लय बाळाची आई बनणार आहे ना शहाणी कुठली. हे तर काहीच नाही, अजून दाखवते गेलं मी शहाणीला. लगे सगळ्यांनी मला इग्नोर करायला लावलं होतं. सगळे आबोली 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 आबोली. घे मग आबोली. आई आबोली, इतकं प्रेम दिलं मी तिला, तिच्यासाठी इतकं केलं. माझ्या लेकराला हाणलं मी तिच्यासाठी, तोंडामध्ये मारली राजाच्या, आणि ही माझ्या पोरीला असं वागती, माझ्या पोरीला अपमान करती, तिची इन्सल्ट करती, तिला हरतुऱ्यानं बोलती. खरंच पा असं असतं. लय डोक्यावर चढवायला नाही पाहिजे ह्या पोरीला, अशा ह्या गरीब घरच्या पोरीला. लवकरच त्यांना आगे लागतंय. थांब, दाखवते मी हिला, दाखवते माझ्या पोरीचा अपमान केला. बोलली तिला, माझ्या लेकराला बोलली. तिकडे काही लक्ष देऊन फायदा नाही याच्यावर, जाते. अरे अबोली, काय करते ग? राजाजी, आले का तुम्ही? झालं का तुमचं कंपनी यायला? अगं हो, अरे कंपनी काय, माझं कधी कंपनी आहे तुझ्यासाठी. आणि गेली का तुझी आई सुकूबाई, गेल्या का त्या? हो, त्या का आतापर्यंत राहिल्या का तुमच्या घरी? त्या सकाळीच गेल्या. तुम्ही तर सकाळपासून तोंड पण दाखवलं नाही कुठे गेल तिथं. अगं आता तुझ्या रूममध्ये त्या झोपलेल्या होत्या, आपल्या रूममध्ये. मग रूममध्ये यायला बरं वाटतं का, मग मी आंघोळ केली, नाश्ता करून चालला गेलो ऑफिसला, आणि मग आता आलो डायरेक्ट घरी. म्हटलं काय आता बायामध्ये जाऊ बाबा रूममध्ये, तर मी बाहेरच्या बाथरूममध्ये सगळं केलं, आंघोळ वगैरे, टॉयलेट सगळं तिकडंच वापरलं, आणि बाहेरच्या बाहेर चालला गेलो. बरं आले मग आता. कसं वाटतं मग आता, तब्येत बरी का तुझी? हा, बरी. गेली होती ना आईसोबत तू डॉक्टरला, तर बरं सांगितलं का बाळागिरी, कसं सांगितली तब्येत? चांगलं आहे सगळं व्यवस्थित? आणि काय काळजी घ्यायला सांगितली काही? कालपर्यंत म्हणतो ते मला बाळ नाही पाहिजे, आभूषणला चाल, हे चाल, ते चाल, असं कर तसं कर, आणि आज अचानकच काय एवढी विचारपूस चालली हो बाळाची? का हो, काय? नाही बोली, मला कळालं आता महत्त्व बाळाचं, कळालं मला फॅमिलीचं महत्त्व. पहिले मला कळत नव्हतं ना, आता समजलं मला सगळ्या गोष्टी. असं वय. बरं झालं वेळेत कळालं. नाही तर मग नंतर उशिरा कळालं असतं तर काय वेळ निघून गेली असती सगळी. नाही बोली, नाही कळालं मला सगळं कळालं. हिच्याकडून विचारपूस करून घेऊ काय कडे, हिची आई काही बोलली का, काही हिला काही सणायाबद्दल काही सांगितलं का काय? काय हो, काय विचार करू राहिले? मनातल्या मनात काहीतरी बोलू राहिले, पुट काय ऐकायला यांनी? मोठ्याने बोला की. काही नाही काही नाही. काय म्हटली मग तुझी आई? काय म्हणते ते सकू काकू, तुझी आई काय गप्पा केल्या तुम्ही एवढ्या रात दिवस? काही नाही, काही गप्पा नाही केल्या, अशीच आपल्या बाळाबद्दल अशी काळजी घ्यायची, तशी काळजी घ्यायची, बाकी काही नाही बाप्पा. बाकी काय गप्पा राहते बायकायच्या ह्याच. असं मला वाटलं माझ्याबद्दल काही गप्पा केल्या का, काही सांगितलं काय तुझ्या आईना? सकू काकून काही सांगितलं काय माझ्याबद्दल तुला? तुमच्याबद्दल? कशाचं तुमच्याबद्दल? नाही नाही नाही, काही नाही सांगितलं. काहून मग? असंच आता कसं तुझी माय काकू त्या आल्यावर त्यांच्या गप्पा कशा राहत्या, सहज विचारलं ग, सहज, बाकी काही नाही, असंच विचारलं. सांग ना मग काय गप्पा केल्या, तर सांग ना तुझ्या गप्पा. काही नाही ना, बायाच्या गप्पा अशाच, काही नाही केल्या. बरं नका चार तेच ते विचारू, काय गप्पा केल्या, काय गप्पा केल्या.
आता बायाचे गप्पा काय सांगायचे बरं तुम्हाला? नाही सांगितलं वाटतं. नाही तर म्हणली असती ती कोण पोरगी होती म्हणून गाडीवर. नाही सांगितलं वाटतं. बरं झालं, मी त्याला घाबरलो होतो बाप्पा. राजाजी लागले परत ते विचार करायला. काय विचार करता हो एवढा मनातल्या मनात काय बोलता? अगं काही नाही ग, माझ्या डोक्यात तुझ्याबद्दल आणि आपल्या बाळाबद्दलच असतं. बाकी काही विचार करत नाही मी, काही विचार करत नाही ग, काहीच विचार करत नाही. तूच असते माझ्या डोक्यामध्ये, माझ्या मनामध्ये फक्त तू आणि तू आणि तूच असते. खरंच का हो राजाजी? हा बाबोली, हो. हाव का राजाजी? खरंच राजाजी? नाही तर मी खूप घाबरले ते राजाजी की तुम्ही नाही म्हणत होते ना बाळ होऊ द्यायला म्हणून. मी खूप घाबरले होते, मी खूप दुःखी झालते राजाजी. खूप खूप रडायला येत होतं मला. बरं झालं तुम्ही आता अशी बोलले माझ्याशी. खरंच राजाजी, मला नव्हतं माहिती तुमचं एवढं प्रेम आहे मायावर म्हणून. मला खूप डाऊट येत होतं तुमच्याबद्दल. पण तुम्ही किती किती चांगले ना राजाजी, किती चांगले ना. नाही आबोली नाही, माझं खूप प्रेम आहे तुझ्यावर. तुझ्याशिवाय नाही रागवू शकत मी, तुझ्याशिवाय जगूच शकत नाही मी. तू आणि आता आपलं बाळ, बस एवढंच फक्त एवढंच पाहिजे मला, बाकी काही पाहिजे नाही. हा खरंच का राजाजी? हो खरं 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 अबोली, खरंच. तुला जर काही डाऊट आला माझ्याबद्दल तर मला सांगत जाय अबोली. सगळं सांगून येत जाय मला विचारत जाय तुला काही वाटलं तर. पण असं माघारी काही कोणाला काही विचारपूस करत जाऊ नको, कोणाशी काही बोलत जाऊ नको. तुझ्या आईला बाबाला असं काकूला असं काही त्यांची गप्पा पण ऐका जाऊ नको काही. तुला काही पण सांग, शिकवतील ह्या बाया काही पण सांगतील बरं का. हाव राजाजी हाव. मी आईला तेच म्हणलं राजाजी खूप चांगले खूप चांगले. त्या बोलत होत्या असं काय 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 हो का? काय बोलत होत्या? काय सांग बरं, सांग काय बोलत होत्या. की असं बोलत होत्या की नवऱ्यावर ध्यान ठेवत जाय, असं तसं, नवरा हा उशाचा साप असतो असं बोलत होत्या त्या. आणि फोनवर आला की फोनवर ध्यान ठेवत जा, हे सगळं असं सांगत होत्या त्या. हो का? मग तू काय बोलली अबोली? मी बोलले की माझा नवरा नाही असा, राजाजी नाही असे. राजाजी खूप प्रेम करतात मायावर, खूप जीव लावतात मला, जे पाहिजे ते आणून देतात, खूप खूप काळजी करतात नाही असं सांगितलं मी त्यांना. मी नाही विश्वास ठेवला राजाजी त्याच्यावर, नाही विश्वास ठेवला. हो का अबोली? असंच असंच प्रेम ठेव अबोली तू मायावर, असंच प्रेम ठेव. असंच आपलं प्रेम राहू दे अबोली. कोणाचं ऐकत जाऊ नको तू, बिलकुल ऐकत जाऊ नको. हो राजाजी, मला आहे ना विश्वास तुमच्यावर, मला पूर्ण विश्वास आहे तुमच्यावर. मी कोणाचंच ऐकणार नाही. अबोली ठीक आहे, आता जाऊ का मी माझ्या कामावर? हो राजाजी, जा राजाजी, तुम्ही करा तुमचं काम. बाय अबोली, घे काळजी मग तुझी. हो राजाजी हो. पहा या बाया किती शहाण आहे, माझ्यावर ध्यान ठेवा सांगते का माझ्या बायकोला. घ्या, मी बायको तर इतकी भोळी ना, जरसं गोड बोललो, 2 शब्द प्रेमाचे बोललं तर सगळं सांगून देते मला. बघा सगळं विसरून गेली आता ती. मी तिला इतकं बोललो आभूषणचं याच्याबद्दल त्याच्याबद्दल, गेली विसरून सनी 2 शब्द गोड बोलले तर. असं काय हिची माईला माझ्याबद्दल भडकवती काय, लक्ष ठेव जाय म्हणे की नवऱ्यावर. नवऱ्याचा फोन चेक कर जाय म्हणती काय. कसं मी उल्लू बनवलं माझ्या बायकोला. कसं उल्लू बनवलं, काहीच कळू देणार नाही मी हिला. हिच्याबद्दल सनायाबद्दल काहीच कळू देणार नाही हिला मी. काय बाय, अगोदर आभोली पण सांगत नव्हती मला, आणि की काय म्हणलेली नाही मी, आई काय म्हणलेली नाही सक्कू काकू. आणि थोडंसं प्रेमानं 2 शब्द बोललं तर सगळं सांगून दिलं मला, असं असं शिकवत आहे म्हणून. नवरा उशाचा साप असतो म्हणते म्हणे, आहे ना. बरं बरं, उशाचा साप आहे का नवरा? बरं. खरंच किती चांगले ना राजाजी. आणि आई आणि सगळं उगाचच काय काय म्हणत होते त्यांच्याबद्दल की नवरा औषध साप असतो आणि ध्यान ठेवत जाय म्हणून नवऱ्यावर. मग किती चांगला आहे ना माझा नवरा, लाखात आहे की माझा नवरा. माझ्याशिवाय कोणीच नको त्यांना, मीच त्यांच्या आयुष्यातली पहिली बायको आहे, पहिली प्रेम करणारी स्त्री मीच आहे त्यांच्या आयुष्यातली. आणि असा नवरा असल्यावर मी का शंका करू त्याच्यावर, का मी त्यांचा मोबाईल चेक करू? नाही, असं नाही करणार मी, कधीच करणार नाही त्यांच्यावर. मी कधीच डाऊट करणार नाही, कधीच नाही. किती छान बोलतात माझ्याशी, किती प्रेमानं वागतात. मग आणि आई तर काही पण सांगते मला आई. माझा नवरा कधीच कोणाच्या बाईच्या नादाला लागणार नाही, कधीच नाही कोणा पोरीच्या नादाला लागणार, कधीच नाही. माझ्याशिवाय ते कोणावरच प्रेम करत नाही. चला आता थोडासा आराम करते. गेले आता राजाजी. आणि मै नंद बी केली मोठं डोकं लावून सनी. माझ्या नंदनादाली डोकं खराब केलं तर मग दिली काढून सनी. आता बाहेर करण माझ्या सासूला लाया दोया, ती एकल्या शानी काटती. करू केल्या लाया दोया माझी सासू. हो काय म्हणती तर आता आहे ना मा नवरा माझ्यासोबत. मग माझी सासू आता काही पण म्हणू, मला काही पण करू. मित्रांनो, आमचा व्हिडिओ पूर्ण बघत जा मित्रांनो शेवटपर्यंत. आणि अशीच साथ राहू द्या मित्रांनो माझ्यावर, अशीच कृपा राहू द्या तुमची. आणि व्हिडिओ लाईक करत जा, कमेंट करत जा मित्रांनो, आणि व्हिडिओ पूर्ण बघत जा.
आणि नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी बेल आयकॉन दाबून ठेवा, म्हणजे तुम्हाला घंटीचा आवाज येत जाईल आमचा व्हिडिओ आला की.